नमस्कार. जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर त्याचा निकाल नेमका काय होईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. गणेश अष्टेकर. गणेश अष्टेकर हे राजकीय सल्लागार आहेत. ते राज्यशास्त्राचे पदवीधर आहेत. हे अनेक राजकीय पक्षांना आपला राजकीय सल्ला देतात आणि या सगळ्याबरोबरच ते राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. गणेशजी, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. गणेशजी, आता जे सर्वे येतील, वेगवेगळे सर्वे झाले आहेत. आजच इलेक्शन झालेलं आहे. हे सर्वे येतील. या सर्वेचा नेमका निकाल काय लागेल? कोण येईल? महायुती की आघाडी? बापूजी, सर्वेबद्दल आपण जो प्रश्न विचारलात, खरं तर अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या असतात किंवा ज्या संस्था असतात त्या रँडम सर्वे करतात. जनतेपर्यंत ती लोकं कधीच पोचत नाहीत. ती विशिष्ट लोकांना भेटतात, ती लोकं, किंवा विशिष्ट लोकांकडून व्हॉट्सअपवर किंवा त्यांच्या फोनवर त्यांची मतं मागतात आणि आपले सर्वे डिक्लेअर करत असतात. अद्याप 100% सर्वे सक्सेस झाले असं जगात कुठेही बघायला मिळालेलं नाही. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रात जे काही सर्वे आले हे सर्वे चुकीचे ठरतील असं मला वाटतं. यातले बऱ्याच कंपन्या या सत्ताधारी पक्षांनी त्यांच्या बाजूने मतप्रवाह निर्माण करण्यासाठी बाजारात आणलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्वांवर विश्वास ठेवून आपण ह्या निष्कर्षावर येऊ शकत नाही की सत्ता कोणाची येणार ते. एकंदरीतच हे वातावरण फार गोंधळाचं निर्माण झालेलं आहे. राजकीय वातावरण फार गोंधळलेलं आहे. लोकांना कळत नाही नेमकं कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते. तर याच्यामध्ये आत्ता जी काही त्रिशंकू अवस्था निर्माण होणार आहे का, आणि स्पष्ट बहुमत कोणाला मिळेल? ओके बापूजी, आपला प्रश्न चांगला आहे. मागील अनेक वर्षापासून आपण बघतोय की युती आणि आघाडीचं सरकार येण्याचा काळ आलेला आहे. 1995ला पहिल्यांदा युतीचं सरकार आलं आणि युतीचं सरकार आल्यापासून आजपर्यंत अनेक पक्षांचं मिळून सरकार येण्याचे दिवस आले. आघाडी आणि युती हा अपरिहार्य घटक आहे. विचारधारा वगैरे या सर्व निरर्थक गोष्टी आता इथून पुढे होणार आहेत. कोणाची युती कोणाबरोबर होईल आणि कोणाची आघाडी कोणाबरोबर होईल हे कोणी काही सांगू शकत नाही. शेवटी हा सत्तेचा खेळ आहे. सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे. सत्ता आपल्या ताब्यात असली पाहिजे. सत्ता असल्यानंतर जनतेची कामं करता येतात असं लॉजिक त्याच्या पाठीमागे मांडलं जातं. त्यामुळे सत्ता ही आणि युती आणि आघाडीशिवाय येणार नसेल तर विचारसरणी आणि बाकीचे सर्व मतभेद बाजूला ठेवून अनेक पक्ष किंवा व्यक्ती हा सत्तेच्या दिशेने वाटचाल करून सत्तेपर्यंत पोचण्यासाठी युती आणि आघाडी करणार ते अपरिहार्य आहे. मागच्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा महत्त्वाचा फॅक्टर होता. आता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका या निवडणुकीमध्ये कोणता फॅक्टर चालला? बरोबर आहे तुमचा प्रश्न. 2019ला आणि 2024ला खूप फरक आपण बघितला. 2024च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने जो नारा दिला 400 पारचा, या 400 पारच्या पाठीमागे त्यांचा काहीतरी हिडन अजेंडा आहे. तो हिडन अजेंडा काय असू शकतो तर घटना बदलणे. हा घटना बदलण्याचा जो नॅरेटिव्ह होतं हे नॅरेटिव्ह निर्माण करण्यात, पसरवण्यात आणि लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात विरोधी पक्षाला त्यावेळेला अपयश आलं. तेव्हा तो मुद्दा चालला. परंतु तो मुद्दा आता चालणार नाही. आत्ता त्या मुद्द्याला एवढं महत्त्व नाही. आता राहुल गांधींनी घटना दाखवून भाषण करण्याचा प्रयत्न केला. त्याला अँटी नॅरेटिव्ह BJPने चुकीचं केलं. त्यांनी कोरी घटना आणली दाखवली, पण ॲक्च्युली राहुल गांधींनी ती कोरी घटना दाखवलेली नव्हती. त्याच्यात ती पानं भरलेलीच होती. परंतु आता नवीन नॅरेटिव्ह चालू झालं आहे. विद्यमान सत्ताधारी पक्षाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आणि हे पैसे कसे देता येणार नाहीत हे सांगण्याचं काम आघाडीने केलं. परंतु आघाडीला स्वतःच्या अजेंड्यामध्ये किंवा स्वतःच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना लाडकी बहीण योजना कंटिन्यू करण्यासाठी आश्वासन द्यावं लागलं. त्याच्यानंतर त्यांनी हे लोक 2100 रुपये देणार होते. सत्ता आल्यानंतर ही लोक 3000 रुपये द्यायला तयार झाले. याचा अर्थ जर ती लोक कुठून पैसे आणण्याला असमर्थ ठरणार होते तर तुम्ही कुठून पैसे आणणार असा एक अँटी नॅरेटिव्ह तयार झाला. त्यामुळे
जो नॅरेटिव्ह त्यांनी तयार केला होता तो देखील फेल ठरला. हा नॅरेटिव्ह आत्ता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बऱ्यापैकी कामाला येईल लाडकी बहीण योजनेचा. ॲक्च्युली ते नॅरेटिव्ह नाही आहे, त्याने ॲक्च्युली पैसे दिलेले आहेत, परंतु अँटी नॅरेटिव्ह फेल ठरलं. त्याचं कारण आहे त्यांनी केलेलं प्रॉमिस. बरं, 2014च्या विधानसभामध्ये एक प्रस्थापित सत्तेच्या विरोधात एक लोकमत होतं, जनमत होतं. आजच्या वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे? हे जनमत प्रस्थापितांच्या विरोधात आहे असं तुम्हाला वाटतं का? बरोबर. 2014, 2019 आणि 2024 इलेक्शन कुठले असो, निवडणूक कुठली असो, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक जनमत असतंच. त्या सत्ताधारी पक्षांबरोबर काम करणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेले असतात. काही निर्णय असे असतात शासनाचे की जे लोकांना पटत नाहीत, कार्यकर्त्यांनाही पटत नाहीत, परंतु नाईलाजाने त्यांना त्याचं समर्थन करावं लागतं. आता असे 2014चा जो विषय होते ते आणि 2024चे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्या काळात युती आणि आघाड्या एकदम स्पष्ट होत्या. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होती, त्यांच्या अनेक वर्षाची युती होती आणि ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि शिवसेना हिंदुत्व प्लस मराठीचा मुद्दा या दोन्ही प्रश्नांवर काम करत होती. आघाडीसुद्धा फायनल होती, काँग्रेस राष्ट्रवादी यांचीच आघाडी होती. आत्ता प्रॉब्लेम असा झाला आहे की BJP बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे आणि शिवसेना पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस ती आहेच आहे, शिवसेना पण आहे आणि काँग्रेस पण आहे. या तिन्ही गोष्टींमुळे लोकांमध्ये असा संभ्रम झाला आहे की नक्की काय यांचं विजन आहे, काय यांचे अजेंडा आहे, याच्यावर संभ्रम आहे. आणि सत्ताधारी पक्ष आत्ता लोकांना कन्व्हिन्स करण्याच्या ऐवजी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही जी खिचडी झालेली आहे, म्हणजे युतीमध्ये 3 पक्ष आणि आघाडीमध्ये 3 पक्ष, याच्यामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे हे तुम्ही सांगितलंच. पण या गोंधळाचा नेमका आउटपुट आता काय निघेल, काय त्याचं निष्पन्न काय होईल, परवा जो निकाल लागणार आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे नेमका? हां, बघा, आज मतदान आहे, अजून मतदान पूर्ण व्हायचं आहे. 50 ते 55% मतदान जाईल असं वाटतंय. त्या 50 ते 55% जे मतदान जाणार आहे ते आघाडी आणि युती असं स्पष्ट आहे. आघाडीला पण मत जातील, युतीला पण मत जातील. हे मतदान करताना त्यांच्यासमोर आज जे चित्र आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे 3 आहेत. निवडणुकीनंतर ह्या तिन्ही आघाड्या किंवा तिन्ही युत्या जशाच्या तशा राहतील याची काहीही गॅरंटी नाही. आज ज्यांना तुम्ही मत दिलं त्यातले अनेक लोक वेगळ्या आघाडीत किंवा वेगळ्या युतीमध्ये दिसू शकतात. त्यामुळे लोकांना मतदानानंतर देखील संभ्रम निर्माण होईल आणि पश्चाताप करण्याची वेळ होईल. काही ठिकाणी पश्चाताप करण्याची वेळ येईल असं वातावरण नक्की निर्माण होणार. या निवडणुकीमध्ये धर्माचा, हिंदुत्व आणि हिंदू धर्म याबद्दलचा जो काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न वारंवार भाजपतर्फे केला जातो तो तितकासा चालला नाही. पण ग्रामीण भागामध्ये, युवक वर्गामध्ये आणि मध्यमवयीन लोकांमध्ये सुद्धा धर्म हा फॅक्टर किंवा हिंदुत्व हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोकं करू नये. तो भीतीपोटी आहे की हिंदुत्वाबद्दलचं प्रेम आहे म्हणून आहे? बरोबर आहे. आपण जर नीट लक्षात गेलं तर धर्म हा फॅक्टर हजारो वर्षापासून चालत आलेला आहे. निवडणुकांमध्ये तो अलीकडे घुसणार, म्हणजे बाबरी मशिदीनंतर तो जास्त फोफावण्यात आला. परंतु तुम्ही जर नीट बघितलं तर लोक पहिल्यापासून धार्मिक आहेत. नास्तिकांची संख्या या देशात खूप कमी आहे आजही, तेव्हा तर नव्हती. त्यामुळे लोक धार्मिकच आहेत. लोकांना धर्माचा मुद्दा लवकर अपील होतो आणि तो धर्माच्या मुद्द्याने लोक हे करतात. परंतु लोकांच्या आता लक्षात आलं आहे की दारिद्र्य, महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि माझ्या ऊसाला भाव मिळत नाही, माझ्या कापसाला भाव मिळत नाही, माझ्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकरी या विवंचनेत आहेत. त्याला आता धर्म ही एवढी महत्त्वाची गोष्ट वाटत नाही. तरी देखील सत्ताधारी लोक धर्म आणि जात या 2 कार्डवर खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनमत या दोन्ही गोष्टींना बाजूला ठेवून सत्सत्विवेक बुद्धीचा विचार करून नागरी प्रश्नांवर ज्याची विजन चांगलं आहे, ज्याच्याकडे ते प्रश्न सोडवण्याची ताकद आहे आणि दृष्टिकोन आहे,
अशा लोकांना मतदान करतील. धर्म या फॅक्टरचा एवढा परिणाम होणार नाही, कारण कटेंगे तो बटेंगे और बाटेंगे तो कटेंगे हे जे त्यांनी आता चालवलं याचा अजिबात परिणाम पुढे झालेला दिसत नाही. आजच्या काळामध्ये 2024मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा राजकीयदृष्ट्या आपल्या समाजाला, देशाला मागे नेणारा आहे का? चांगला प्रश्न आहे. खरं तर धर्म ही अफूची गोळी आहे हे विद्वानांना सर्वांना पटलेलं आहे. जे हिंदुत्वाचा मुद्दा रेटतात त्यांनाही माहिती आहे की आपण धर्माचा प्रचार केला तरच लोक मूर्ख बनतील, अन्यथा लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. 2024च्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा फारसा रेटला गेला नाही. फक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असं एकदा दोनदा म्हणालेत की बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व होतं ते हिंदुत्व उद्धवजींनी बाजूला ठेवलं आणि म्हणून मी खरं हिंदुत्व घेऊन पुढे आलो, हे एक दोनदा ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सरसकट हिंदुत्वाचा मुद्दा हा घेतला गेला नाही. परंतु एक सिस्टम असते, एक व्यवस्था असते, त्या व्यवस्थेला धर्म पाहिजे असतो, जात पाहिजे असतो आणि लोकांचं अज्ञान देखील हवं असतं. लोकांनी नागरी प्रश्नांवर विचार करण्यापेक्षा, बेसिक प्रश्नांवर विचार करण्यापेक्षा निरर्थक प्रश्नांवर लढाई झाली पाहिजे याच्यावर सिस्टमचं लक्ष असतं. त्यामुळे ते धर्म, जात, जसा जरांगेचा मुद्दा होता, जरांगेने जेवढ्या कोलांट्या एवढ्या खाल्ल्या, मराठा समाजाला जेवढं त्यांनी तोंडकशी पाडलं तेवढं जगात अद्याप कुठल्याच विचाराच्या व्यक्तीने केलेलं नाही. त्यांना हे माहीत होतं की आरक्षण मिळणार नाही, ते मराठ्यांना मिळणार नाही, मराठा देशात येत नाही, त्याच्यासाठी घटना बदलावी लागेल. आणि घटना बदलण्याला जर तुम्ही विरोध केला तर भारतीय जनता पक्ष म्हणेल की घटना बदलल्याशिवाय आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही. मग घटना बदलणं अपरिहार्य, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं ते घटना बदलण्याचं तत्त्वज्ञान आहे, लॉजिक आहे, ते परफेक्ट आहे असा त्याचा अर्थ निघला जाऊ शकतो. हे जरांगेंच्या लक्षात नाही आलं. तसा हिंदुत्वाचा मुद्दा हा माणसाला, कुठलाही धर्म हा माणसाला कधीही प्रतिगामीच बनवतो, मागेच घेऊन जातो. तो कधीही विकासाकडे घेऊन जात नाही, तो कधीही मानवतेकडे घेऊन जात नाही. धर्मामुळे माणूस कधीच माणूस झालेला नाही, उलट माणसाने धर्माला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून जगात एवढे धर्म आहेत. अन्यथा भारतामध्ये एका धर्मामध्ये जैन धर्म पण निघाले, शीख धर्म पण निघाला, गौतम बुद्धाने सुद्धा बंड करून धर्म निर्माण केला. असे छोटे मोठे, आता शिवधर्माची एक स्थापना मधल्या काळात मराठा समाजाने केली. अशा अनेक धर्म यातून पोट धर्म जन्माला आले. त्याचं कारण आहे धर्मातल्या काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या नाकारायच्या असतील तर त्या धर्माला नाकारण्यापेक्षा एक नवीन धर्म निर्माण करून त्या आमच्या धर्माने कशा पुढे आणल्यात हे दाखवण्यासाठी अट्टाच केला जातो. कारण लोकांना माहिती आहे की धर्मामुळेच लोकांना एकत्र आणता येतं. आणि म्हणून कार्ल मार्क्स असं म्हणतो, धर्म ही अफूची गोळी, ती माणसाला विचार करून देत नाही. त्यामुळे 2024ची निवडणूक ही जशी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणूनसुद्धा यशस्वी ठरली नाही, तशी 2024ची विधानसभेची निवडणूक देखील हिंदुत्वामुळे ते जिंकू शकत नाही, त्यांना ती जिंकता येणार नाही, किंवा त्यासाठी लोक मतं देणार नाहीत. 2024च्या या राजकीय साठमारीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसे ह्यांचं नेमकं भवितव्य काय? आपण बापूजी मागे बघितलं होतं मागच्या वेळी की वंचित बहुजन आघाडीला भवितव्य शून्य आहे. प्रकाश आंबेडकर हे RSSचे पिट्टू आहेत, दलाल आहेत, हेर आहेत, असा आरोप, कॅट्सपो आहेत किंवा ते त्यांचे मोल आहेत, हे आत्तापर्यंत सिद्ध झाले आणि ते त्यांनी त्यांच्या अनेक वक्तव्यावरून आणि कृतीवरून दाखवलेलं. आणि मी म्हणालो होतो तसं 2019ला जो फरक पडला तो होणार नाही, कारण 19ला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. दुसरी गोष्ट अशी की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून लोक त्याला स्वीकारायला तयार होती आणि त्यांनी वंचितांमधल्या लोकांना काहीतरी राज्यामध्ये आणायचं. तर जसे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शासन करती जमात व्हा, मग शासन करती जमात व्हायचं म्हणजे राजकारणात आलं पाहिजे, निवडणुका लढल्या पाहिजेत आणि व्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे. या मुद्द्याला धरून वंचित आघाडीचं 2019ला बऱ्यापैकी सत्ताधारी पक्षाला मार पडणार आहे. परंतु आपण बघतो की लोकसभेला त्यांचे 12 वाजले आणि आता तर त्यांची वाताहत होणार आहे, ते पूर्ण संपणार आहेत. आणि इथून पुढे प्रकाश आंबेडकरांना राजकीय स्टँड, राजकीय भूमिका किंवा राजकीय अस्तित्व त्यांचं शून्य होणार आहे. तसं राज ठाकरेंचं नाही आहे. राज ठाकरे या कार्यकर्त्यांकडे किंवा त्या नेत्याकडे चांगले विचार आहेत, मांडण्याची एक पद्धत आहे, व्हिजन आहे.
ते विजन पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला जो जनाधार हवा आहे मध्यम वर्गाचा, सुशिक्षित वर्ग, तो अजून टिकून आहे. कारण आजही अनेक तरुणांना असं वाटतं की राजसाहेब काहीतरी करतील. राजसाहेबांचा मुद्दा कुठे फेल होतो आहे हे ते लक्षात घेत नाहीत. त्यांनी पहिलं जे भाषण केलं शेतकऱ्यांबद्दल, युवकांबद्दल, देशातल्या भ्रष्टाचाराबद्दल, तो अजेंडा जर त्यांनी राबवायला घेतला तर ते पुन्हा सत्तेत येऊ शकतील. परंतु या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार असे आहेत की जे निवडून येऊ शकतात, येतीलच याची काही गॅरंटी नाही. त्यातली डोंबिवलीची त्यांची एक सीट आहे राजू पाटील यांची. त्याच्यानंतर त्यांचे स्वतःचे चिरंजीव अमित ठाकरे हे येण्याची शक्यता आहे आणि बाळा नांदगावकर. या 3 सीट थोड्या पॉवरफुल आहेत, त्यांना थोडा जनाधार मिळू शकेल आणि काही वेगवेगळे फॅक्टर्स तिथे काम करत असल्यामुळे कदाचित या 3 उमेदवार त्यांचे निवडा. या 3 व्यतिरिक्त त्यांचं महाराष्ट्रामध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यांचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही, कारण या कोणाचंच काही काम नाही आहे. आणि म्हणून राज ठाकरेंना ही जी निवडणूक आहे ही त्यांना पुनर्विचारावर घेऊन येईल. आणि जर ते पुनर्विचारावर आले तर मला असं वाटतं की 2029ची लढाई ही मनसे केंद्रित असेल. कारण आत्ता व्हिजन असणारा एकच नेता भारतामध्ये आहे, तो म्हणजे तो. त्याच्या आधीचे जेवढे व्हिजनरी नेते आहेत, उदाहरणार्थ शरद पवार, हे आता नैसर्गिकरित्या किंवा शारीरिकरित्या आता त्या तेवढे ॲक्टिव्ह नसणार आहेत 2029ला असं मला वाटतं. त्याच्यानंतर काँग्रेसमधले जेवढे नेते आहेत ते सुद्धा 70-75च्या वर गेलेले असणार आहेत. उद्धव ठाकरेसुद्धा अजून 5 वर्षांनी जेवढ्या त्यांच्या तारुण्य ठासून भरलेलं दिसतं तेवढं त्यांच्याकडे राहणार नाही. आणि तरुण लोकांना आकर्षित करणारा, मोहित करणारा, पटवून देणारा, विजन देणारा, पुढे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन मांडणारा, म्हणून असा एकच नेता तो असेल राज ठाकरे. आणि म्हणून राज ठाकरेंना भवितव्य आहे, परंतु त्यांना पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये मनसेच्या 3 किंवा 4 सीट येतील असं तुम्ही म्हणालात. तर ह्या 4 सीट असेल, 3 सीट असतील, या 3 जागा घेऊन मनसे सत्तेमध्ये येऊ शकतो का? सत्तेचं गणित हे शेवटी संख्येवरच अवलंबून असतं. ज्यांना सत्ता हवी आहे, ॲब्सोल्यूट मेजॉरिटीचं, तर कोणाचंही आता पक्ष येऊ शकत नाही. कारण आघाडी आणि युत्यामध्ये जे तिकीट वाटप झाले त्यातच लक्षात येतं की इथून पुढे युती आणि आघाडीशिवाय काही पर्याय नाही. युती आघाडी करताना तेच मित्रपक्ष एकमेकाबरोबर राहतील याची पुन्हा काही गॅरंटी नाही. त्यामुळे कदाचित असं होईल की जर मनसेचे काही सीट निवडून आल्या, या 3 तर येतील असं वाटतंय, बाकीच्यांना असं माझं स्वतःचं मत आहे, परंतु आल्यात समजा आणि एखाद्या सत्ताधारी पक्षाला बहुमत आहे परंतु ॲब्सोल्यूट बहुमत नाही आहे आणि सत्ता टिकवण्यासाठी जर त्यांना अजून 3 माणसं आपल्याबरोबर हवीत असं वाटतं, 5 माणसं हवीत असं जर वाटत असेल तर ते मनसेला आपल्याबरोबर यावं याच्यासाठी त्यांना आपल्याबरोबर येण्याची विनंती करू शकते. आणि सत्तेत सहभागी मिळण्यासाठी राज ठाकरे स्वतःचा अजेंडा पुढे रेटू शकतात, त्यांची मागणी रेटू शकतात की आमचे किमान एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असला पाहिजे. आणि जर आघाडीचं सरकार येणार असेल युतीचं आणि जर यांचं संख्याबळ जर त्यांची सत्ता आणण्या एवढं जर कामाला येणार असेल तर नक्कीच त्यांचा विचार करावा लागेल. पण आजच्या घडीला मला वाटत नाही की मनसे सत्तेमध्ये असेल. परत आपण वंचितवरती येऊया. वंचित बहुजन आघाडी यांनी आत्ता आरक्षणावरती किंवा राखीव जागांवरती आंदोलनमध्ये केलं, प्रस्तावितांच्या घरावरती मोर्चे वगैरे काढले. तर आपण चुकीच्या नरेटिव्हवरती, संकल्पनेवरती आंदोलन करतो आहे हे कार्यकर्त्यांना कळत नाही की त्यांना फिरवलं जातं आहे नेत्यांतर्फे, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की संविधानाचा प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा होता लोकसभेला. विधानसभेमध्ये आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं बाळासाहेब म्हणतात, बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. तर तो व्यवस्थितप्रमाणे पोचत नाही, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे असं तुम्हाला वाटतं का की ते गोंधळलेली स्थिती तशीच राहावी असं नियोजन केलं जातं आहे? बरोबर आहे. कुठल्याही चळवळी किंवा कुठल्याही आंदोलनं किंवा कुठलाही राजकीय कार्यक्रम ह्याच्यामध्ये एक सिस्टम काम करते. ते कोणाच्या तरी डोक्यातले अजेंडे असतात. हे सत्ताधारी पक्षांचे किंवा विरोधकांचे अजेंडे नसतात. सिस्टम काम करते. जगभराच्या अनेक यंत्रणा ॲट अ टाईम काम करत असतात. धर्माचा मुद्दा चालला नाही म्हणून यावेळेला तो आरक्षणाचा मुद्दा खूप रेटला गेला. जरांगेंना मॅन, मनी, मसल पॉवर, माइंड पॉवर, मॅनेजमेंट पॉवर सर्व पुरवण्यात आली. परंतु जरांगे हे विड्रॉ करणार आहेत, जरांगेंना विड्रॉ करायला लागणार आहे हा पहिलंच ठरलं होतं ज्यांनी त्यांना तो कार्यक्रम दिला त्यांना. म्हणून जरांगेंनी
जनांगांना माहिती आहे की समजा आपण माणसं जर उभी केली तर आपले 100% सीट पडणार. त्याचं कारण आहे कुठलाही समाज हा एका विशिष्ट विचारसरणीला कधीही चिटकून राहत नाही. मराठा काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादीत आहे, शिवसेनेत आहे, भारतीय जनता पक्षात आहे, RPIमध्ये पण आहे, तो कम्युनिस्टांमध्ये पण आहे, समाजवादी पक्षांमध्ये पण आहे, तो सर्व पक्षांच्या विरोधात पण आहे. तसंच दलित, OBC, अल्पसंख्याक, मुस्लिम हे सुद्धा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेलेले आहेत. 100% वर्ग एखाद्या समाजाला मानतो, पक्षाला मानतो असं जगात कुठेही नाही आहे. अगदी ब्राह्मणवर जरी समाज आपण पकडला तो खूपच अल्पसंख्याक आहे. आपल्याला असं वाटतं की ब्राह्मण सर्व भारतीय जनता पक्षाला आणि RSSला मानतात. हा भ्रम आहे. डोंबिवलीमध्ये, पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये जर इतर समाजाची लोक जर फिरून त्यांनी ब्राह्मण वर्गामधल्या पोरांमध्ये जर जाऊन थोडी चौकशी केली, विचारपूस केली, चर्चा केली तर त्यांच्या लक्षात येईल की शेकडो ब्राह्मण ह्या गोष्टी मानतच नाही. ते RSSलाही मानत नाहीत, ते भारतीय जनता पक्षाला सुद्धा मानत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण सर्व BJPलाच मत करतात असंही नाही. भारतीय जनता पक्षाचा जनाधार जो आहे तो दलित, OBC, अगदी आत्ता मुस्लिमसुद्धा त्यांना मतदान करतात. हे सर्व हा जो जनाधार आहे हा 100% एका विशिष्ट विचारसरणीकडे कधी राहत नाही. आणि म्हणून मराठा समाजाचं आंदोलन फेल ठरलेलं आपण बघतो. OBC समाजाचं आंदोलनसुद्धा फेल ठरलेलं बघतो. आता हे आंदोलनं का फेल होतात तर याच्या पाठीमागचे बोलवते धनी वेगळे असतात. त्यांनी अजेंडे दिलेले असतात, पैसे दिलेले असतात, यंत्रणा दिलेली असते, प्रसारमाध्यमातले काही लोक त्यांच्या पाठीशी उभे केलेले असतात आणि ते फक्त वातावरण निर्मिती करतात. कारण डिवाईड अँड रूल जर करायचं असेल तर एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच पक्षाकडे जास्त मतं जाणार नाहीत हे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा युतीचं आणि आघाडीचं सरकार येतं, याचा म्हणजेच अनेक पक्षांचं सरकार येतं, तेव्हा भांडवलशाही स्वतःचे अजेंडे राबवण्यामध्ये सक्षम ठरते. ते त्या सत्ताधारी पक्षांना ब्लॅकमेल करू शकतात, छोट्या छोट्या पक्षांना फोडू शकतात आणि म्हणून ते छोटे छोटे पक्ष निवडून यावेत याच्यासाठी कार्यक्रम आणि अजेंडे देत असतात, पैसे देत असतात आणि ते संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभे करत असतात. आत्ता आपण बघतो की RPIचा एकही नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, तरी देखील रामदास आठवले राज्यात देशात मंत्री आहेत. त्यांना आत्ता देखील काही पदं मिळालेली नाहीत, काही मिळणार नाही, तरी देखील ते सत्तेत कायम राहणार. कारण त्यांचं व्हॅल्यू असण्यापेक्षा त्यांचं उपद्रव मूल्य जास्त आहे. त्यांच्या पाठीमागे जो जनाधार आहे 6, 7, 8% हा फिक्स आहे आणि हा फिक्स जनाधार आपल्या पाठीशी यावा म्हणून प्रत्येक पक्ष त्यांना आपली सत्ता आल्यानंतर गोंजारत असतो. जे भारतीय पक्षाने 10 वर्ष केलं त्याच्या आधी शरद पवारांनी केलं. तशी पद्धत किंवा तशी रीत किंवा तशी वेळ ही राज ठाकरेंवर येणार नाही. राज ठाकरेंकडे कामाची एक पद्धत आहे, त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे, त्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत जे राजकारणात लागतं. त्यांचा फक्त जनाधार जिथे डळमळीत झाला तो त्यांना शोधणं गरजेचं आहे, मग ते पण सत्तेत येतील. त्यामुळे कुठल्याही जाती धर्माचा विचार करून कुठलाही पक्ष हा सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. म्हणून सर्वच्या सर्व मुद्दे फेल होताना दिसतात. प्रकाश आंबेडकरांनी हा जो मुद्दा लावून धरलेला आहे आरक्षणाचा, आरक्षणाबद्दल लोकांमध्ये आजही उत्सुकता आहे. कारण बेकारी खूप आहे आणि बेकार माणसाला असं वाटतं की आत्ता माझ्याकडे काही क्वालिटी नाही तर मला कोणीतरी उपकार केल्याशिवाय मला नोकरीच मिळणार नाही. आणि आरक्षण हे उपकाराचे हे क्वालिटीने दिल्या जात नाही आणि ज्यांच्याकडे जी क्वालिटी आहे त्यांना ते मिळत नाही. ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्यांना ते मिळत नाही. आणि मुळात आरक्षण फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि सरकारी नोकऱ्याच मुळात 2%. 98% नोकऱ्यांमध्ये जर आरक्षण नसेल तर आरक्षणाची मागणी ही मुळातच घटनाबाह्य आहे. आणि जर आरक्षण द्यायचं असेल तर घटना बदलावी लागेल. याचा अर्थ घटनेत प्राथमिक दोष आहे असा पण त्याचा अर्थ निघतो असं मला वाटतं. मराठा आंदोलन या मागच्या वर्षी खूप जोरात होतं. त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल असं वाटत होतं, पण आज तो जोर कमी झालेला आहे असं वाटतं आहे. तुम्हाला राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं की मराठा आरक्षण मराठ्यांना मिळेल का की मिळणार नाही? खरं तर प्रश्न खूप नाजूक आहे. मराठा समाजाच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यामधल्या बेकारांची संख्या पण खूप आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा गरिबी खूप आहे. जशी ब्राह्मण समाजामध्ये पण आहे. ब्राह्मण समाजाची पोरं पण बेरोजगार आहेत, गरीब आहेत, कष्ट करून जगत आहेत, काही रिक्षा चालवत आहेत. ज्यांना काही मिळत नाही त्यांना काहीतरी मिळालंच पाहिजे हे नक्की. ते देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.
भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला गेला, विचार केला गेला, सर्वांनी विचार झाला, तेव्हा मराठा समाज आरक्षण देण्याच्या सामाजिक परिस्थितीत नव्हता आणि आर्थिक परिस्थितीतसुद्धा नव्हता. उत्पादनाची सर्व साधनं ग्रामीण भागात ही मराठ्यांच्या ताब्यात होती आणि आजही बऱ्यापैकी त्यांच्या ताब्यात आहेत. परंतु त्यांच्यामध्ये श्रमदान आधार आता निर्माण झाले आहेत. लोकशाहीची धुळदाण झालेली आहे. त्यांच्यात श्रमदानदार निर्माण झालेले आहेत, जमीनदार निर्माण झालेले आहेत आणि गरिबांची संख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढीमुळे सुद्धा जमिनीचे तुकडे झालेले आहेत, भान पडलेले आहेत, त्याच्यात ते परवडत नाही आहे. त्यामुळे मराठा समाजातल्या एका वर्गाला असं वाटतं की आरक्षण मला मिळालं पाहिजे. तो आवाज आत्तापर्यंत अनेकांनी उठवला. मराठा सेवा संघाने उठवला, संभाजी ब्रिगेडने उठवला, अनेकांनी उठवला. परंतु मागील 2 वर्षामध्ये मनोज जरांगेंनी जो प्रश्न लावून धरला, त्या मनोज जरांगेंनी तो प्रश्न लावून धरल्यानंतर त्याला तरुणांचा पाठिंबा मिळायला लागला. आता हा एक नेता आपल्याला काहीतरी करून देईल, या नेत्याच्या मागे गेल्यावर आपल्याला आरक्षण मिळेल आणि त्या नेत्याने जे जे मुद्दे मांडले ते मुद्दे खरोखर चांगले होते, त्याची पोटतिडकीने ती मागणी होती. परंतु महत्त्वाची गोंग कुठे आहे तर आरक्षण हे घटनात्मक आहे. घटना बदलल्याशिवाय एका विशिष्ट लिमिटच्या पुढे घटना दुरुस्ती किंवा बदलल्याशिवाय ते आरक्षण देता येणार नाही. मग या बाबतीत मी राज ठाकरेंना क्रेडिट देईन की त्यांनी त्यांच्या आंदोलकांना भेटूनसुद्धा हेच सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, ही मागणीच चुकीची आहे. अजून तुम्ही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर आहात हे सिद्ध झालेलं नाही. दुसरी गोष्ट, ते जर करायचं असेल तर भारतीय राज्यघटना बदलावी लागेल आणि भारतीय राज्यघटना जर बदलावी लागेल तर मग भारतीय जनता पक्ष पुन्हा पुढच्या वेळेला असा नारा देईल की 400 सीट आता आम्हाला द्या, आम्ही भारतीय राज्यघटना बदलतो. हे ते करतील आणि जर घटना बदलण्याचा मुद्दा पुढे आला तर दलित समाजामध्ये उद्रेक होणार, दलित समाज पेटून उठणार आणि हा दलित समाज कोणालाही आरक्षण देण्याच्या विरोधाला राहणार आणि मग दलितांच्या आरक्षणाला सुद्धा विरोध करा अशी एक चळवळ निर्माण होणार आणि ती शेवटी या देशातल्या ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांना फायदेशीर ठरणार. कारण त्यांना आरक्षण कोणाला द्यायचं नाही, इथून पुढे नोकऱ्या निर्माण होणार नाहीत, आहेत त्यांना पगार वेळेवर मिळतील याची गॅरंटी नाही, तुमच्या बँकांमधले पैसे सेफ राहणार नाहीत, फ्रॉड कधी होतील सांगता येत नाही, सायबर क्राईमनी तुमचे पैसे कधी गायब होतील काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वीकडून आत्ता विवंचन येतात, या विवंचनेवर प्रश्न शोधण्याच्या ऐवजी लोक जात आणि धर्माच्या याच्यावर जकडून ठेवण्यामध्ये ही सिस्टम यशस्वी झाली. याच्यातून लोकांनी बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून आरक्षणाला विरोध नाही, परंतु आरक्षणाचा सर्वांगीण विचार आणि सम्यक विचार करून त्याच्यावरचा दृष्टिकोन मांडून तो देणं, त्याच्यासाठी उत्तर आहेत की नाही आहेत. मी एक कन्सल्टंट म्हणून, राजकीय विश्लेषक म्हणून मी अनेक लोकांना या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्यांच्या पचनी पडत नाहीत. मुद्दा असा आहे की साध्या साध्या गोष्टी केल्या तर हे सर्व प्रश्न सुटू शकतात, परंतु एक सिस्टम असते, ती सिस्टम आपली सिस्टम कायम राहावी, तिची उलट पकड जास्त चांगली व्हावी म्हणून ती प्रयत्नशील असते. आणि आरक्षण आणि धर्माचे मुद्दे, जातीचे मुद्दे हे ही सिस्टम टिकवण्यासाठी हे पोषक आहेत, गरजेचे आहेत आणि म्हणून ते पेटवत राहायला जाणार. परंतु ज्यांची आरक्षणाची मागणी आहे त्यांनी स्वतःच्या पिढीचा विचार न करता पुढच्या एका पिढीचा जर विचार केला तर याला उत्तरं मिळू शकतात. कारण आत्ता आरक्षण ताबडतोब मिळणार नाही, पुढच्या 10-12 वर्षात तर नक्कीच ते मिळणार नाही आणि भारतीय राज्यघटना बदलायला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सरकार लागेल आणि जो कोणी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला लागेल त्याला घटना बदलण्याची तत्त्वज्ञान मांडावंच लागेल. आणि घटना बदलण्याचं तत्त्वज्ञान पुढे आलं की अजून एक वर्ग या समाजातला पेटेल आणि या देशामध्ये यादवी माजेल, बाकी दुसरं काय होणार नाही. या देशात क्रांती कधी होणार नाही, कारण धार्मिक माणूस क्रांतीला विरोध करतो. कारण धर्म ही मुळात लोकांना शंड बनवणारी गोष्ट आहे, क्रांतिकारक बनवणारी गोष्ट नाही. क्रांती ही अधार्मिक कार्य आहे, कारण माणसं मारायला लागतात, रक्तपात करायला लागतो, बंदुकीच्या नळीतूनच क्रांती होते असं तत्त्वज्ञान आहे. कन्व्हिन्स करून पटवून देऊन या देशात कोणी सुधारणार नाही. त्यांच्यावर तुम्हाला बंधनच घालावे लागतील, आक्रमणच करावे लागतील आणि त्यांच्यावर तुम्हाला गोळ्यात चालवायला लागतील. त्यामुळे जर चांगला भारत निर्माण करायचा असेल तर धर्म आणि जात आणि आरक्षण या 3 गोष्टींचा सम्यक विचार पुढच्या तरुण पिढीने, राजकारणात येणाऱ्या पिढीने विचार केला पाहिजे. इथून मागची पिढी ही जातीवादी नव्हती, पण जात त्यांच्या डोक्यात होती. इथून पुढची पिढी ही जात मानणारी नसणारे, परंतु ती जात पाळणारी असणारे. आजही आपल्याकडे विवाह सोडला तर जातीची कुठेही गरज नाही. तुम्ही केस कापायला नाव्याकडे जाता, कपडे शिवायला शिंप्याकडे जाता, चप्पल शिवायला चांभाराकडे जाता, हे आउटसोर्सिंग आहे. केस कापायला नाव्याकडे जातो आपण.
त्यामुळे हे आउटसोर्सिंग आहे, हे सर्व समाजावर आपण डिपेंड आहोत, याचा सम्यक विचार होणं गरजेचं आहे. आरक्षण हे फक्त नोकरीपुरतं आहे आणि नोकऱ्या फक्त 2-3% आहेत आणि त्याही आता भरल्या जात नाहीत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर लढून, रक्तपात करून, वेळ वाया घालून, सामाजिक विद्रोह करून काही फायदा होणार नाही. यादवी माझे त्याच्यापेक्षा नवीन राजकारणाकडे निघूया, त्यासाठी आपण नवीन विचार घेऊन येऊया, असं माझं तरुणांना आव्हान आहे. असं म्हटलं जातं की सत्ता कोणाची असो, सत्तेच्या नाड्या या मराठ्यांकडेच असतात, असं म्हटलं जात होतं. आज ती परिस्थिती नाही आहे. आजच्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये सत्तेच्या नाड्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेच्या नाड्या कोणाच्या हातात येतील असं तुम्हाला वाटतं? आपल्याला असं वाटतं की जे सत्तेत बसले ते सत्ताधारी असतात. जो मुख्यमंत्री आहे तो मेन असतो. ज्या पक्षाची सत्ता आहे तो पक्ष मेन. तसं नाही आहे. सत्तेच्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा काम करते. पूर्वी या देशामध्ये जागतिक भांडवलदारांचं लक्ष नव्हतं. आता या देशात जागतिक भांडवलदारांचं लक्ष आहे. यात गुप्तहेर संघटना पण काम करतात, गुंड पण काम करतात, स्मगलर पण काम करतात, माफिया पण काम करतात. त्यांना पोषक वाटेल, त्यांचे हितसंबंध जोपासले जातील असं जर त्यांना म्हणजे रिटर्न, त्याला अनरिटर्न कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, असे जी लोक कबूल करतील, अशा लोकांच्या पाठीमागे अँटी सोशल एलिमेंट्स उभे राहतात, मॅन मनी मसल पॉवर घेऊन. आणि ते लोक खर्च करतात, ती लोक दादागिरी करतात, ती लोक माणसं उचलण्याचं काम करतात, ते लोकांना कन्व्हिन्स करण्याच्या ऐवजी कन्फ्यूज करतात, ती लोक घरातून बाहेर पडणार नाही याच्यासाठी सुद्धा यंत्रणा राबवतात. या सर्व गोष्टी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, या राजकीय पक्षांच्या नसतात, हे बाहेरून यंत्रणा राबवल्या जातात. या यंत्रणा म्हणजेच सिस्टम. आता याच्यामध्ये आपण बघतो की कुठल्या कुठल्या सिस्टम काम करतात. तर आर्थिक सिस्टम एक असते. आपल्याकडे आर्थिक सिस्टम म्हणजे आपल्याला वाटतं बँकिंग सिस्टम आहे, परंतु आपल्याकडे जशी अधिकृत अर्थव्यवस्था आहे तशी एक अनधिकृत अर्थव्यवस्था सुद्धा आहे. मटके, लॉटरी, 2 नंबरचे धंदे हे सुद्धा काय आहेत, हे अर्थव्यवस्थाच थांबवतात, परंतु ते अधिकृत नाही आहेत. त्यानंतर आपल्याकडचं न्यायव्यवस्था, पोलीस आणि न्यायव्यवस्था ही न्याय देईल असं वाटतं, परंतु गुंडांकडून जेवढा लवकर न्याय मिळतो तेवढा पोलिसांकडून मिळत नाही असा जनतेचा समज झाला आहे. त्यामुळे जनता गुंडांकडे जाऊन आपले प्रश्न मांडायला प्राधान्य देते, पोलीस स्टेशनकडे जायला तयार नाहीत. आणि कोर्टात गेल्यानंतर तर काय, कोर्ट म्हणजे ते दूध न देणारी ती म्हैस आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा म्हणजे एखाद्या आंब्याच्या झाडाला खजूर लागण्याची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. न्यायव्यवस्था ही बरबाद झालेली आणि वांज ठरलेली सिस्टम आहे. त्यामुळे या सर्व ह्या सिस्टम कंटिन्यू राहाव्यात, तशाच राहाव्यात असा विचार करणारा एक वर्ग असतो, ज्यांना प्रस्थापितांचे विचार म्हणतात. आणि हे बदलणारा एक विचार असतो, ज्यांना विद्रोही विचार म्हणतात, बंडखोरी विचार म्हणतात. लोकांनी काय स्वीकारलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आपण जे बघतो सत्ताधारीमध्ये, ते सत्ताधारी नसतात. त्यांना अजेंडे देणारे म्हणजे कार्यक्रम देणारे, त्यांना पैसे देणारे, त्यांना निधी देणाऱ्या यंत्रणा असतात. वर्ल्ड बँक, IMF, युरोपियन युनियन, काही खाजगी भांडवलदार, कधी कधी शेअर काढले जातात, कधी कधी वेगवेगळ्या गोष्टी लोकांकडून पैसे रेज केल्या जातात शासनाकडून. असे अनेक प्रकल्प निर्माण करण्यासाठी जनतेचा सुद्धा आता फंड वापरण्याची टूम आले. त्यामुळे या सर्व यंत्रणा हातात घालून काम करतात. हे जनतेला कळत नाही. आपल्याला फक्त समोर मुख्यमंत्री दिसत असतो, परंतु मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे अनेक यंत्रणा काम करतात आणि त्याच खरं सिस्टम असतात, तेच खरं डिसिजन मेकिंग असतात. संपूर्ण डिसिजन किंवा सर्व गोष्टी कळण्याची क्षमता जगामध्ये कुठल्याही वैयक्तिक एका व्यक्तीमध्ये नसते. जशी ती मोदींमध्ये नाही, तशी ती माझ्यात नाही, तशी ती राहुल गांधीमध्ये पण नाही, तशी ती शरद पवारांमध्ये पण नाही. त्यामुळे एका सिस्टमवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. मुख्यमंत्री पद किंवा पंतप्रधान पद ही एक संस्था आहे. त्या संस्थेत शेकडो लोक काम करत असतात आणि ज्याला ते काम वाटून दिलेलं असतं, जो तो आपापलं इनपुट त्याच्यामध्ये टाकतो आणि ही व्यवस्था सांभाळून टिकवून ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे निवडणुकीतून सिस्टम बदलणं हा भाग कदापि शक्य नाही. निवडणुकीच्या बाहेर राहून सिस्टम बदलल्या जाऊ शकते. कम्युनिस्टांचं मेन तत्त्वज्ञान सिस्टम बदलण्या होता. कम्युनिस्ट पक्ष जेव्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी निवडणुकीत गेले तेव्हा ते या देशातून पूर्णपणे नामशेष झाले, संपले. RPI संपली, मराठा सेवा संघ संपला, शेतकरी कामगार पक्ष संपला, डाव्या विचाराची सर्व लोक संपली. कारण डावे विचार हे क्रांतिकारक विचार आहेत, सिस्टमला मानणारे विचार नाहीत. त्यामुळे सिस्टम या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. म्हणून सत्तेत यायचं असेल
तर एक तर सिस्टम बरोबर राहा. सिस्टम 3 प्रकारे बदलता येते. एक तर आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही घुसा आणि ती सिस्टम जास्तीत जास्त विद्रूप करा, मग लोकांना वाटेल ही बदलली पाहिजे. दुसरं, ही सिस्टम बदलण्यासाठी हातात शस्त्र घ्या आणि स्वतःला नक्षलाईट, अतिरेकी वगैरे म्हणून घ्या आणि क्रांती करण्यासाठी सज्ज व्हा. अन्यथा तिसरा मुद्दा येतो, नवीन सिस्टम तयार करा आणि ती सिस्टम लोकांमध्ये रुजवा. नवीन सिस्टम तयार करणं खूप अवघड असतं, परंतु ते गरजेचं आहे हे इथून पुढच्या लोकांनी विचारात घेतलं पाहिजे, राजकीय कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून नवीन विषयांकडे आपण जर गेलो तर आपण बरंच काही करू शकतो. आजही हा देश रांगेवर येऊ शकेल, रुळावर येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. तो पूर्णपणे कोलमडलेला नाही आहे. जे कोलमडले ते आपल्या आजूबाजूचे देश आपण बघतोय. भारताची ती परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याला राजकीय वेगळा दृष्टिकोन घेऊन काम केलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडे न बघता आपण सिस्टमकडे बघितलं पाहिजे, सिस्टम समजून घेतली पाहिजे आणि मग सिस्टम बदलण्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तसंच कायद्याचं आहे. कायदा असतो तो डायरेक्ट बदलता येत नाही. कायदा वापरताना काही चुका निर्माण होतात, त्या चुका रेक्टिफाय करण्यासाठी त्या कायद्यामध्ये बदल होते. तसंच घटनेचं पण आहे. घटना आपण लिहिली ती 1950ला. तेव्हाची सामाजिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती वेगळी होती, जी आंबेडकरांच्या नजरेत नव्हती. आज त्याच्यात पूर्ण बदल झालेत. ते पूर्ण बदल जे झालेत त्याला सम्यक राज्यघटना असली पाहिजे, सम्यक त्याच्यातले काही मुद्दे असले पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनीच राज्यघटना बदलण्यासाठी नाही, परंतु राज्यघटना दुरुस्तीची तरतूद त्याच्यात ठेवली. दुरुस्तीनुसार या सर्व गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून आपण जर एकमेकाच्या सहकार्याने आणि सामोपचाराने केलं तर बरंच काही घडेल. आणि आपण जर एकमेकाचे नडे दाबू लागलो तर हा देश गुलामीकडे जाईल. आणि आत्ताची जी इलेक्शन आहे ही गुलामीकडे जाण्याचा मार्ग आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न. आज इलेक्शन पूर्णच झालेलं आहे. आज निवडणुका, मतदान झालेलं आहे. नेमकं काय होईल आपलं मत? अजून 5 वाजले. जवळजवळ पाऊण तास आहे मतदान संपायला. मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, चर्चा केली आहे, राज्यकर्त्यांशी चर्चा केली आहे, विरोधकांशी चर्चा केली आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनाने सुद्धा मी त्याचा चांगला अभ्यासाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे. त्यांनी जरी लाडकी बहीण योजना आणली असेल, महिलांना जरी त्यांनी काही पैसे वाटले असतील, तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचेच पैसे आहेत. त्यामुळे त्याचा जेवढा इफेक्ट त्यांना होईल असं वाटतं तेवढा तर होणार, तो इफेक्ट थोडा होणार. तो इफेक्ट होईल असं जाणवलं म्हणूनच आघाडीच्या सरकारने देखील लाडकी बहीण योजना कंटिन्यू करून 3,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं. याचा अर्थ याचा इफेक्ट होणार आहे. हा एक भाग. तरी देखील मला असं वाटतं की आत्ता युतीचं सरकार सत्तेवर येणार नाही, येणार ते आघाडीचं सरकार येणार. आणि आघाडीच्या सरकारमध्ये शफलिंग होणार. आज जे शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंबरोबर पक्ष आहेत तेच त्यांच्याबरोबर राहतील याची गॅरंटी नाही. जे आज एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबरोबर आहेत ते जसेच्या तसे राहतील याची काही गॅरंटी नाही. कारण सत्ता हवी. सत्ता नसेल तर माणूस म्हणजे राजकीय बेसिकली कार्यकर्ते नव्हे, पाण्यातून काढलेल्या माशासारखी त्यांची अवस्था होते. आणि म्हणून ते सत्ता येणं केणं प्रकाराने आपल्या हातात येईल, आपल्या हातात राहील याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून ते साम दाम दंडभेद आणि या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला ही जी निवडणूक आहे ही निवडणूक पक्षांतर जसं झालं तसं सत्तांतरसुद्धा करेल असं मला वाटतं. गणेशजी, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण नेमक्या युतीला आणि महाआघाडीला किती सीट्स मिळतील? खरं तर हा प्रश्न कोणाला विचारलं तरी त्याचं परफेक्ट उत्तर तुम्हाला मिळणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राचा आपण काय अभ्यास करत नाही. आपण वाचतो, ऐकतो, त्याच्यावर आपली मतं बनवतो आणि आपला एक दृष्टिकोन असतो राजकीय. त्या दृष्टिकोनाला आधारित आपण ते बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात मी तटस्थपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो. मी एक राजकीय विश्लेषक आहे. माझी स्वतःची विचारसरणी वेगळी आहे. तरी देखील मला असं वाटतं की आत्ता आघाडीचं सरकार येईल. ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या सीट जास्त असतील. राष्ट्रवादी 2 नंबरला असेल आणि 3 नंबरला शिवसेना असणार. उद्धव ठाकरे गट असणार. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचं असणार, ती 2 नंबरला असणार. सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री कोण बनवावा असं यांच्याकडे जेव्हा ती चर्चा होईल शरद पवार गटाकडे,
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस, तेव्हा मला असं वाटतं की शरद पवार 2 पाऊल मागे आलेले असते. शरद पवारांना अद्याप कधी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यांच्या दृष्टीने सहकार खातं, अर्थ खातं, शेती खातं या 3 गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकते, त्यांना न्याय देऊ शकते. त्यामुळे ते प्रत्येक सरकारमध्ये आम्हाला हे 3 खाती द्या याच्यासाठी अट्टास करतात. ते काँग्रेसला सांगतील की तुम्ही हे करा, परंतु काँग्रेस आणि उद्धव सेना या दोघांमध्ये जर खूप कमी तफावत असेल मुख्यमंत्री पदासाठी, तर शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी इच्छुक असतील. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे छक्केपंजे करणार नाहीत, त्यांना ते करता येत नाहीत. ते त्यांच्या अंगवाणी पण नाही, त्यांच्या नसानसात पण नाही. काँग्रेस शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला भविष्यात घातक आणि मारक ठरू शकेल असं साहेबांच्या डोक्यात असणार आणि म्हणून ते उद्धवजींना पुढे करतील. काँग्रेसपेक्षा उद्धवजी बरे असं शरद पवारांच्या अंतर्मनामध्ये असण्याची शक्यता आहे. पण खूपच चांगली संख्या आलीच तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. शरद पवारांची जरी आली जास्त सीट तरी शरद पवार मुख्यमंत्रीपद नाकारतील, कारण मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं याच्यावरून पक्षांतर्गत खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपण असं करूया की आपण जिथे समाजाला आणि शेतकऱ्यांना बेसिकली न्याय देता येईल अशी खाती घेऊया, असं शेतकऱ्यांचा अट्टास आहे. आघाडी युतीमध्ये काय होईल, तर युतीमध्ये ॲब्सोल्युटली नक्कीच भारतीय जनता पक्षाची सीट जास्त येणार. त्यामुळे जास्ती सीट जास्त त्याचा मुख्यमंत्री हे जर त्यांच्या अंतर्गत काही ठरलं असेल तर मुख्यमंत्री हा त्यांचाच होणार. ते मोठ्या मनाने ते एकनाथ शिंदेना ते सीट देणार नाहीत आणि एकनाथ शिंदेंचे वाटतात तेवढ्या सीट निवडून येतील असं महाराष्ट्रातलं चित्र बघून मला तरी वाटत नाही. जे 39 आहेत ते पण राहणार नाहीत, कमी संख्या कमी होईल. अजितदादांची त्याच्यापेक्षा संख्या कमी होईल. त्यामुळे एक तर ते सत्तेपर्यंतच येणार नाही आहेत आणि आलेच तरी मुख्यमंत्री हा बी जे पीचाच राहणार. बी जे पीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी साठमारी नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अट्ट हा फडणवीसांकडेच असणार जर सत्ता आली तर. आणि जर सत्ता नाही आली तर फडणवीसांना ते विरोधी पक्षनेतेपदावर सुद्धा बसून देणार नाहीत, कारण सत्तेपासून लांब जाण्यामध्ये फडणवीसच जबाबदार आहेत असं जनमत आहे आणि त्यांच्या पक्षाचं सुद्धा मत आहे. कारण एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन जो काही त्यांनी राजकीय डावपेच खेळला तो खूप लोकांनी आवडला, त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना आवडला. परंतु अजितदादांना बरोबर घेण्यामध्ये राष्ट्रीय संघाला आणि बी जे पीतल्या काही लोकांना ते पटलेलं नाही, रुचलेलं नाही. त्यांच्यामुळे आपल्याला लोकसभेत मार पडला असं त्यांनी जाहीरपणे वाच्यता पण केलेली आपण ऐकलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फडणवीसांवर या दोन्ही टांगत्या तलवारी असू शकतात. आणि जे सरकार येईल माझं तर असं ठाममध्ये की ते आघाडीचंच येईल. काठावर काय म्हणणार त्याचं येईल, पण ते काठावर नसेल ते बऱ्यापैकी मेजॉरिटीने येईल. तर हे होते गणेश हष्टेकर. गणेश हष्टेकर, तुम्ही इथे आलात आणि राजकीय विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही मांडलं, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.